साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे मोठ्या भक्तिभावानं आणि आनंदाच्या वातावरणात प्रस्थान झालंय। शेख मोहम्मद महाराज हे सुफी संत तुकाराम महाराज यांच्या समकालीन संत आहेत। समस्त हिंदू मुस्लिम समाजाच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून त्यांची राज्यभर नव्हे तर देशभर ओळख आहे। सकाळी 11 वाजता मोहम्मद महाराज मंदिरामधनं परिसरामधनं फुलांनी सजवलेल्या आकर्षक रथासोबत असणाऱ्या दिमागदार बैलजोडी बरोबर या पालखीचं प्रस्थान सुरू झालं। शहराला प्रदक्षिणा घालत असताना शहरामध्ये व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी पालखीच्या स्वागतासाठी दारामध्ये आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या होत्या, तर काहींनी पुष्पवृष्टी देखील केली आहे आणि काहींनी फळांचं वाटप, बाटल्या, चहा, नाश्ता याची सोय केली होती। पालखी सोहळ्याच्या सुरुवातीला वारकऱ्यांच्या वेशातील गळ्यामध्ये टाळ, कपाळी गंध लावलेली मुलं तर डोक्यावरती तुळशी घेतलेल्या लहान मुली हे बाल वारकरी अगदी आनंदानं पालखी सोहळ्यात सहभागी झालेले होते। त्यांच्या मागे महाराजांचा अश्व आणि आकर्षक फुलांनी सजवलेला रथ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता। रथाच्या मागे विठ्ठुरायांचा गजर आणि जयघोष करताना महिला वारकऱ्यांचा मोठा जमाव दिसत होता। पालखीच्या दिमतीला रथाच्या पुढे 2 बँड असल्यानं शहरामधील वातावरण अगदी विठ्ठलमय झालं होतं। संपूर्ण श्रीगोंदा नगरीमध्ये बँडच्या तालावरती आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भजनी मंडळींनी भजनामध्ये तल्लीन होऊन तरुणांनी शेख मोहम्मद महाराज की जय असा जयघोष करत मोहम्मद महाराज पालखीनं पंढरपूरकडे मार्गक्रमण केलंय। यावेळी पालखीचं हे दुसरं वर्ष आहे। एकूण 2000 भाविकांनी दिंडीत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी केली आहे। दिंडी सोहळा समितीकडनं वारकऱ्यांचे विमा उतरवले गेलेत। खाण्याची, राहण्याची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली आहे। 10 जुलै रोजी इंदापूर इथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संत शेख मोहम्मद महाराज पालखीची भेट होणार आहे। पालखी सोहळ्यामध्ये डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशन तर्फे मोफत औषधं आणि आरोग्य व्यवस्था करण्यात येणार आहे। शेख मोहम्मद महाराजांच्या अश्वाचं रिंगण पळसदेव, लोणी, देवकर तसेच अकलूज, वेळापूर, वाखरी इथे होणार आहे। तर पालखीचा मुक्कामानी मार्ग हा शेडगाव, खेड, भिगवण, पळसदेव, इंदापूर, अकलूज, वेळापूर मार्गे या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। जय हरी माऊली। सालाबादाप्रमाणे दरवर्षी हे दुसरं वर्ष आहे आपल्या श्री संत शेख मोहम्मद महाराज दिंडीचं आणि भाविक भक्त सगळ्या प्रेमाने, आनंदाने, गुण्यागोविंदाने दिंडीमध्ये प्रस्थान करून पंढरपूर दिंडीला चाललेले आहेत। तरी सर्व भाविक भक्तांचे असं आम्ही साळंदी रोडचे ग्रामस्थ सगळ्यांच्या वतीने आम्ही असं हार्दिक स्वागत करतो। आणि दरवर्षी आम्ही मालजप्ते आमच्या परिवारातर्फे दरवर्षी दिंडीच्या भाविक भक्तांसाठी दरवर्षी आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो। सालाबादाप्रमाणे होणाऱ्या या दिंडीसाठी मालजप्ते परिवारातर्फे आणि आमच्या पूर्ण कुटुंबातर्फे सर्व भाविक भक्तांचे हार्दिक असं स्वागत। श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या दिंडीचा हे दुसरं वर्ष आहे। आलेल्या सर्व भाविकांचं सर्वप्रथम श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने मी सहर्ष स्वागत करीत आहे। दिंडी सोहळ्यात कुठे काही कोणाला अडचण येऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी श्रीगोंदा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सतर्क बंदोबस्त ठेवलेला असून त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी सतर्क हजर आहेत। आजच्या या पालखी सोहळ्यात जे दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक गोळा झालेले आहेत। खास करून महिला वर्गांची उपस्थिती मोठ्या संख्येत दिसत आहे। ही एक श्रीगोंदा तालुक्यातील एक मोठी जमेची बाजू आहे की सर्वांनी शांततेने, संयमाने इतक्या मोठ्या प्रमाणात दिंडी
हे आम्ही पण देखील आमच्या आयुष्यात प्रथमतःच बघत आहोत. खूप चांगल्या पद्धतीने या दिंडीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा सर्व भाविकांचे मी श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीगोंदा शहरातील ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज सर्व धर्मियांचं प्रेरणास्थान आहे. आज श्रीगोंदा येथून पंढरपूर आषाढी यात्रेसाठी शेख मोहम्मद महाराज यांची पालखी सोहळा या श्रीगोंद्यावरून प्रस्थान करीत आहे. मी माझ्या वतीने आणि आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने पालखी सोहळ्यात शुभेच्छा देतो. धन्यवाद. या प्रकारे असाच सर्व धर्म समभाव संपूर्ण देशामध्ये टिकून राहावा ही सदिच्छा यावेळी व्यक्त करतो आणि मग आपले मनोगत थांबवतो. धन्यवाद. हरी माऊली शेख मोहम्मद अरविंद त्याच्या हृदयी गोविंद. आज संत शेख मोहम्मद महाराज यांची पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होताना पाहायला मिळत आहे. माझ्या मागं आपण पाहू शकता की असं संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान आज पंढरपूर या ठिकाणी निघालेला असताना सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांचा रथ जो आहे तो अतिशय सुंदर असा रथ हा तयार केलेला असून एक मानाची बैलजोडी देखील त्या रथाला असलेले पाहायला मिळते. त्याचबरोबर असंख्य भाविक वारकरी भक्त या संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखीमध्ये आज या ठिकाणी आपल्याला पंढरपूरकडे प्रस्थान होताना दिसत आहेत. हिंदू मुस्लिम धर्माचं ऐक्य प्रतीक मानलं जाणारं संत शेख मोहम्मद महाराज हे दैवत संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे. मागच्या वर्षीपासून संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखीचं हे प्रस्थान पंढरपूरकडे रवाना होण्यासाठी तयार केलेलं होतं. दरवर्षी आता ही पालखी जी आहे ती मोहम्मद महाराज यांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे प्रस्थान होताना दिसत आहे. संपूर्ण शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये या पालखीमुळं एक आनंदाचं आणि एक सद्भावनेचं आनंद आहे तो आपल्याला वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा, अहमदनगर. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.